शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ वाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपद जाणार, तसंच मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असणार याची देखील उत्सुकता आहे। त्यात महायुती सरकारने निवडणुकांआधी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं आव्हान महायुती सरकार पुढे असणार आहे। मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक आमदारांना प्रतीक्षा लागली आहे। अनेक आमदार तर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत। मंत्रिपदासाठी अनेकांनी लॉबिंग सुरू केल्याची ही माहिती मिळते आहे। वरिष्ठांच्या भेटीगाठी सध्या आमदारांकडून सुरू आहेत। राज्यामध्ये एकूण 288 आमदार असून मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा 43 इतकी आहे आणि त्यामुळे यापेक्षा अधिक कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या असू शकत नाही। याच दरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आलेली आहे। दरम्यान मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीमध्ये काही नवीन चेहऱ्यांचा देखील समावेश आहे, त्यावर एक नजर टाकूया। तर भाजपचे संभाव्य मंत्री कोण असू शकतात, यामध्ये गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, मंगल प्रभात लोढा आणि रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे। पाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि अतुल सावे, नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले आणि अतुल भातखळकर, माधुरी मिसाळ आणि गोपीचंद पडळकर भाजपचे संभाव्य मंत्री कोण आहे यावर आपण नजर टाकली। तर शिवसेनेचे संभाव्य मंत्री कोण असू शकतात? शिवसेनेचे असू शकतात उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे। नंतर संजय शिरसाट, भरत गोगावले, तानाजी सावंत, प्रताप सरनाईक। राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ आणि धर्मराव बाबा अत्राम यांच्या देखील नावाचा संभाव्य मंत्रिमंडळामध्ये समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान खाते वाटपासंदर्भात महायुतीकडून संजय शिरसाट आणि छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्याही पाहूयात। या विधानसभेमध्ये 232 सदस्य हे महायुतीकडे आहेत आणि असलेली मंत्रिपदे हे एकूण 43 आहेत, म्हणून निश्चितच आहेत, यात थोडी कसरत करावी लागेल। शिवसेनेचा आमदार जर भाजपच्या नेत्यांना भेटायला गेला किंवा एनसीपीचा आमदार शिवसेनेच्या नेत्याला भेटायला गेला तर त्याची मंत्रिमंडळात वर्णी लागते असा कोणताही भाग नाही। ज्या ज्या पक्षाचा जो नेता असेल, मग देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे त्या त्या पक्षाचा कोणता आमदाराला मंत्री बनण्याचा हा अधिकार त्यांचा स्वतंत्र आहे। खातेवाटप करताना गृह खातं तुमच्याकडे असणार आहे का भाजपकडे असणार, याचा आणखी निर्णय झालेला नाही। हे वरिष्ठ नेते बसून यावर निर्णय घेतील। जेव्हा एकाच पक्षाचं सरकार असतं त्यावेळेला सुद्धा आपापसात असलेले आमदार ज्यांना मंत्री व्हायचे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा धुसफूस असते। आता हे तर तीन पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष जो आहे आम्हाला एवढी मंत्रिपद पाहिजे, अमुक एक खाती पाहिजे आहे, याच्यासाठी आग्रह धरणार आणि हे आग्रह धरल्यानंतर जे आहे तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते एकत्रित बसून चर्चेतून त्याच्यावर मार्ग काढतात आणि चर्चेतून जेव्हा मार्ग काढायचा असतो तेव्हा थोडासा वेळ लागतो। अनेक राजकीय घडामोडींनंतर राज्याला महायुतीचं सरकार मिळालं, मात्र विरोधकांकडून झालेल्या टीका तसंच निवडणुकीआधी केलेल्या घोषणांमुळे महायुती सरकारमध्ये काही आव्हानं उभी ठाकलेली आहेत। तर ही आव्हानं नेमकी कोणती आहेत त्यावरती एक सविस्तर नजर टाकूयात, त्याची माहिती करून घेऊयात। तर महायुती समोरील आव्हानं, मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न। तर एकंदरीतच महायुती सरकार समोरील आव्हानं आपण यावेळेला पाहतोय मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न, कारण मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं मुख्य आव्हान हे महायुती सरकार समोर असणार आहे। जरांगेंनी विधानसभा निवडणुकीआधीच उपोषणाचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळे जरांगे पुन्हा उपोषणाला बसल्यास
महायुती सरकारची डोकेदुखी वाढू शकते. तर सरकारनं जरांगेंची मागणी मान्य केल्यास धनगर बांधवांच्याही मागणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्यामुळे दोन्ही समाजांची मतं विचारात घेऊन आरक्षणावरती तोडगा काढण्याचं प्रमुख आव्हान महायुती समोर असणार आहे. त्यानंतर पुढचं आव्हान कुठलं आहे तर लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणं. विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली होती, ज्याला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सरकारनं जर पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यामुळे महायुती सरकारला आपलं आश्वासन पूर्ण करावं लागणार आहे. दरम्यान 2100 रुपये देताना राज्याची आर्थिक घडी बिघडणार नाही याची सुद्धा काळजी सरकारला घ्यावी लागेल. त्यानंतर पुढचा मुद्दा, शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं लागणार आहे. कशा प्रकारे तर शेतकरी आत्महत्या रोखण्याचं देखील आव्हान महायुती सरकार पुढे असेल. तसंच किसान सन्मान निधीची रक्कम 12,000वरून 15,000 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. त्यासाठी सरकारला निधी उभा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन देखील सरकारनं दिलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दरम्यान सोयाबीन, कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं नुकसान सहन करावं लागतंय आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचा नफा होईल असं धोरणात्मक निर्णय सरकारला घेणं भाग असेल. त्यानंतर पुढचा मुद्दा, राज्यावरील कर्जाचा बोजा कमी करावा लागणार आहे, जो या घडीला सर्वाधिक आहे. वर्ष 2023-24 मध्ये महाराष्ट्र सरकारवरील कर्जाचं ओझं 7.11 लाख कोटींहून अधिक झालेलं होतं. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर वर्षाला 90,000 कोटी रुपयांचा बोजा वाढलाय. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही 1500 रुपयांवरून थेट 2100 रुपये प्रति महिना वाढवणं, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी निवडणुकीतील आश्वासनं पूर्ण झाली तर हा खर्च तब्बल 2 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. अशा स्थितीमध्ये निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करण्याबरोबरच मर्यादित साधनांसह विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आव्हान हे फडणवीस यांच्या समोर असणार आहे. जीडीपी आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशातील महाराष्ट्राचा दबदबा गेल्या काही वर्षात डळमळीत झालेला आहे. हा दबदबा परत आणणं हे महायुती सरकार समोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, विदेशी गुंतवणुकीमध्ये राज्याला पहिल्या क्रमांकावरती ठेवावं लागणार आहे. कारण राज्याला प्रथम क्रमांकावरती ठेवण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे विरोधकांकडून सातत्यानं राज्यातील उद्योग हे गुजरातला जात असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र हा आरोप मोडून काढत राज्य विदेशी गुंतवणुकीमध्ये महायुतीच्या सरकारनं नंबर 1 वरती आणलं होतं. महाराष्ट्राचा परदेशी गुंतवणुकीत पहिला क्रमांक टिकवून ठेवणं हे देखील एक आव्हान यावेळेला महायुती सरकार पुढे असेल. त्यानंतर विकास कामं मार्गी लावावी लागणार आहेत. का तर विकास कामांसंबंधी दिलेली आश्वासनं देखील महायुतीला पूर्ण करावी लागणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लागत नाहीये. महायुतीचं सरकार आल्यानंतर हे विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न नव्या सरकारचा असेल. तसंच मुंबई नागपूर समृद्धी महामार्गानंतर आता मुंबई नागपूर हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचं आव्हान महायुती सरकार पुढे असेल. या 5 वर्षांच्या कारकिर्दीतच त्यांना हा प्रकल्प मार्गी काढावा लागेल. अन्यथा या मुद्द्यावरूनही विरोधक त्यांना लक्ष करू शकतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प अद्यापही सुरू झाला नाहीये. मुंबई ते गुजरात हा 327 किलोमीटरचा मार्ग 2027 पर्यंत खुला होण्याची अपेक्षा आहे. सुरत आणि बिलीमोरा दरम्यानचा हा 50 किलोमीटरचा छोटा भाग 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे बुलेट ट्रेन सुरू करण्याचं एक मोठं आव्हान महायुती सरकार पुढे असणार आहे. तर महत्त्वाची महायुती सरकार समोर असलेली जी आव्हानं आहे ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्यासोबत यावेळेला जोडले गेले होते. तर जयंत सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो की ज्या प्रकारे आपण काही महत्त्वपूर्ण कारणं जे आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र महायुती समोरची ही आव्हानं पेलण्यासाठी सरकारला महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील, काही तरतुदी कराव्या लागतील. त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू झाली आहे असं म्हणायचं का? नाही, तसं एकदम म्हणता येणार नाही. याचं कारण असं आहे की मुळात हा जो एफडीआयचा जो प्रश्न आहे तो आपण भलेही सांगितलेलं असलं पण ज्या प्रमाणात एकूण सगळे उद्योग गुजरातमध्ये गेलेले आहेत त्या तुलनेत आपली गुंतवणूक आजही महाराष्ट्र जी लीडिंग इंडस्ट्री हायली इंडस्ट्रियलाइज्ड आहे ती आजही आहे का,
तर अशा काही प्रमाणात अगदी आता सुद्धा काही असे फिगर येत आहेत की आपल्या बऱ्याच प्रमाणात आपले रेटिंग वगैरे डाऊन झालेले आहेत हा. आणि आपलेच कशाला इव्हन देशाच्या बाबतीत तो प्रकार आहे. तर त्याच्यामुळे या एफडीआयच्या बाबतीत आपल्याला फार मोठ्या प्रमाणात कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. होत आहे काय सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं कुठल्याही प्रोजेक्टच्या बाबतीत गुजरात हे एक प्रकारे अनेक वेळा लक्षात ठेवून केलं गेलेलं आहे की असं वाटतं. म्हणजे बुलेट ट्रेनला झालेला जो विरोध आहे तो बुलेट ट्रेन तुम्ही अहमदाबाद पर्यंतच का नेता, तुम्ही दिल्लीपर्यंत का नेत नाही, याच्याकरताही झालेला हाही एक अनेकांनी सांगितलेला होता. पण असं असून सुद्धा एक प्रकारे महाराष्ट्राला दुर्लक्ष केलं जात आहे ही जी भावना आहे ही पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांना पुसून काढली पाहिजे. त्यांना हे सिद्ध केलं पाहिजे की केंद्र सरकारचा असा काही आकस नाहीये महाराष्ट्राविषयी. महाराष्ट्रातले इंडस्ट्रीज या गुजरातमध्ये गेलेल्या हे जे सांगण्यात येत आहे उलट आमच्याकडे किती आलेत हे त्यांनी केवळ कागदोपत्री सांगणं नाही तर त्यांनी हे सिद्ध अगदी इन प्रॅक्टिकल दाखवून दिलं पाहिजे. अनेक वेळा होतं काय की एफडीआय येत आहे असं आपल्याला पाईपलाईन मध्ये दिसतं आणि ते पुढच्या 10 वर्षात असतं. तर त्याच्यामुळे आत्ता काय हातात काय आहे याचं उत्तर मला असं वाटतं त्यांनी दिलं पाहिजे आणि ते त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतील. होत आहे काय की मीडिया त्यांना ज्या लाडकी बहीण योजनेचा त्यांच्या विजयामध्ये फार मोठा वाटा आहे, मीडिया अर्थात त्यांना तोच प्रश्न विचारतो. त्यांनी ते सांगितलं की आम्ही जे काही सांगितलं त्याप्रमाणे करू. पुन्हा मुद्दा येतो, आपण आपल्या अँकरिंग मध्ये सांगितलं ते बरोबर आहे. 1500 वरून जर का 2100 करायचं आहे तर त्याला सुद्धा आर्थिक तरतूद करावी लागेल. मग ती आपल्याकडे आहे का? त्याच्यानंतर मग त्यांनी असं सांगितलं की आम्ही निकष अगदी कडक करू, कोणी त्याला योग्य नसतील हे तर केलंच पाहिजे, योग्य नसणाऱ्यांना देऊच नाहीये हे अगदी बरोबर आहे. पण तुम्ही 2100 रुपये सगळ्यांना देऊ शकाल का? आता ज्या पद्धतीने एकूण रेवडी वाटप सुरू झालेलं आहे ते तसं राहू शकेल का? नवी मुंबईतून मुंबईत जाणारे म्हणजे एकूण मुंबईत येणारे 5 टोल नाके बंद झालेले आहेत, तिथे टोल आपण कलेक्ट करत नाही. मग आता हा टोल कलेक्ट न केल्यामुळे जो काही आर्थिक बोजा वाढलेला आहे तो एक मेकअप करण्याकरता आपल्याकडे काही उपाययोजना आहे का की पुन्हा हा टोल रिटर्न होणार आहे आणि त्यावेळेस आता तो 45 होता तो एकदम 50-60 होणार आहे. मला असं वाटतं या सर्व बाबतीत आणि एफडीआय जर का आन्सर असेल तर त्यांनी एक कॅटेगरिकली देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर आपली एक पूर्ण पॉलिसी जाहीर करावी आणि त्याच्यानंतर असं लोकांना थोडासा विश्वास वाटेल आणि पर्टिक्युलरली इकॉनॉमिकली आपण कसे स्ट्रॉंग आहोत आणि ते सुद्धा गुजरातमध्ये उद्योग जात नाही हे सुद्धा मुद्दे त्यांनी सिद्ध करून दाखवावे तर थोडासा तरी लोकांचा विश्वास बसेल. बरोबर आहे. या आव्हानांना सामोरं तर जावं लागणार आहे, मात्र तडीस नेण्यासाठी आणि अगदी तातडीनं घेण्याचा निर्णय तो म्हणजे आता मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातला फॉर्म्युला निश्चित करणं. कारण ज्या प्रकारचं मानापमान नाट्य आपण पाहून झालेलं आहे, त्यानंतर झालेला शपथविधी आपण पाहून झालेला आहे आणि तिन्ही पक्षांना एकत्र राहण्यासाठी म्हणजे महायुतीचे जे हे मित्रपक्ष आहे त्यांना समसमान वाटपाचा जरी विचार करण्याचा निर्णय आला, कारण यांना अमुक एक खाती दिली तर आम्हालाही तितकी खाती हवी अशा प्रकारच्या मागण्या या मित्रपक्षांकडून केल्या जात असताना या आव्हानाला ते कशाप्रकारे सामोरं जातील आणि हे गणित कसं सोडवतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. असं आहे की आत्ताच आपल्याच चॅनलवर मी ते ऐकत होतो आणि फार सुंदर त्यांनी ती फिगर सांगितली. नंतर मी मनातल्या मनात काही आकडेवारी केली. संजय शिरसाट असं म्हणाले की 232 आमदार निवडून आलेले आहेत. आपण 232 पैकी 3 आमदार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले असं गृहीत धरूया, म्हणजे उरतात 229 आमदार. त्याच्यानंतर या 3 पक्षांचे काउन्सिल मध्ये सुद्धा सुमारे 50 आमदार असतील 3 पक्षांचे मिळून, म्हणजे होतात सुमारे 280 आमदार. आता हे 280 आमदार आणि जागा फक्त 40, हा जर का रेशो बसवायचा झाला तर विशाल मला असं वाटतं की जवळपास 6 ते 7 आमदारांच्या मागे केवळ 1 मंत्री या पद्धतीने हा रेशो बसेल जवळपास. आणि हे बसवताना आपल्याच पक्षाच्या अनेक आमदारांना नाराज करायला लागेल. जवळपास 7 आमदारांच्या नंतर जर का तुम्ही 1 मंत्री घेऊ शकत असाल मग तो ज्येष्ठ घ्यायचा, म्हणजे मग
एक गुजरातमध्ये म्हणजे बाय द वे सांगणार होतो, गुजरातमध्ये ते आता 2 वर्षांपूर्वी जे पटेल भोला पटेल यांचं जे मंत्रिमंडळ आलं, अर्थात ते गुजरात पूर्ण त्यांच्या हातात आहे म्हणून नरेंद्र मोदींनी एक नवीन पॉलिसी वापरली. कोणाही मंत्र्याला आधी जो मंत्रीपद ज्यांनी घेतलेलं आहे त्याला मी पुन्हा मंत्री करणार नाही आणि पूर्णपणे मंत्रिमंडळ त्यांनी नवीन तयार केलं. हो. अगदी आता ही पॉलिसी आपण महाराष्ट्रात वापरू शकतो का? तर मला असं वाटतं ती वापरणं शक्य नाही. कारण ती जर का आपण इथे प्रयत्न करतो म्हटलं तर मग अजित पवारांचा गट काय, एकनाथ शिंदेचा गट काय, किंवा अगदी भाजपमध्ये सुद्धा यावर नाराजी दिसेल. त्याच्यामुळे सध्या तरी त्या प्रकारचं आपण इथे देवेंद्र फडणवीस करतील असं मला वाटत नाही. नक्कीच. पण एक फॅक्ट आहे की जवळपास 6 ते 7 आमदारांच्या 2 हाऊसेस मिळून या 3 पक्षांचे सुमारे 280 आमदार आहेत. त्याच्यामुळे यांना जर का केवळ 40 जागा द्यायच्या आहेत तर हे वाटप करताना त्यांना फार विचित्र रेशो करायला लागेल आणि एवढे 6 ते 7 आमदार पाहून त्याच्यातल्या एखाद्याला मंत्रीपद, इट्स हर्क्युलियन टास्क. मग चंद्रकांत पाटील म्हणजे आताच आपल्याकडे पण ती बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे चंद्रकांत पाटील एक प्रकारे चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये रस्सीखेच झालेला आहे. रस्सीखेच सुरू होण्याच्या आधीच दादांनी सरळ पाय आपटून सांगितलेलं असेल की मला हे मिळालंच पाहिजे. दादांच्या स्टाईलने सांगितलेलं असेल आणि चंद्रकांत पाटलांनी सुद्धा एकूण तसं पाहिलं तर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे काही फार जवळचे संबंध तसं नाही, राजकीय दृष्ट्या आपण समजू शकतो. आणि चंद्रकांत पाटलांनी सुद्धा एक प्रकारे माघार घेतली आणि पुण्याचं पालकमंत्रीपद जवळपास अजितदादांना मिळेल ही वस्तुस्थिती आहे. पण हे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी होणार. थोडेसे अजून 1-2 नावं घेतो ज्या 2-3 नावांच्यावर ऑब्जेक्शन भाजपकडूनही घेतलं गेलेलं आहे. शिवसेनेचे काही 2-3 आमदार आहेत त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नये याच्याकरता भाजपकडून आग्रह करण्यात आलेला आहे. तर नेमकं त्यांनाच घेतलं जावं याच्याकरता एकनाथ शिंदे आग्रही आहेत. अशी काही 2-3 नावं आहेत. तर त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. याच्यातनं काही सरप्राईज नावं ओमिट झालेली दिसतील, काही सरप्राईज एंट्री पण असतील आणि याच्यातनं त्यांना एक रेशो जो आहे तो तेवढा म्हणजे मी तर 6-7 म्हणण्यापेक्षा मी तर 10 त्या 6-7 आमदारांच्या मागे एक मंत्री हा एक हर्क्युलियन टास्क आहे. आता देवेंद्र फडणवीस ते आपण म्हणालात तसं केव्हा ते ऍडजस्ट काय 10 ते 11 डिसेंबरला शपथविधी आहे असं आपल्या चॅनेलवर सांगण्यात आलं. तर तोपर्यंत हे कसं काय ऍडजस्ट करतात. पण इट्स हर्क्युलियन टास्क हे मात्र खरं आहे. बरोबर आहे. गणिताची जुळवाजुळव त्यांना एका बाजूला करायची आहे तर दुसरीकडे ज्या प्रकारचे आश्वासनं दिलेले त्या आश्वासनांची पूर्तता अशा प्रकारची ही महत्त्वाची आव्हानं महायुती सरकार समोरची आहेत. त्यावरती कसा तोडगा काढला जातो महायुतीकडून हे पाहणंही औत्सुक्याचं असेलच. धन्यवाद जयंत माइंडकर सर, तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात आणि या संदर्भातलं विश्लेषण केलं त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.